नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आज आपण पाहणार आहोत दह्यातील मिरची, जे उन्हाळी साठवणीतील आहे, म्हणजे जे वर्षभर टिकणार आहे आणि जे आपण जेवणासोबत तळून खाऊ शकतो. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 500 ग्राम मिरची, हिरवी मिरची, आणि त्याला बिचातून कट करून जे महागलचा छोटा निमुळता भाग असतो ते कट करून घ्यायचा. ते कशासाठी मी सांगते तुम्हाला नंतर कसं कट करायचं ते. आणि त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे, म्हणजे वाटीभर दही, चांगली घट्ट आणि थोडं आंबूस झालेली असेल तर खूप छान. मीठ, जिरं आणि काळं मीठसुद्धा लागते. आपण त्यासाठी जे दह्यात आपण मिरची रात्रभर बुडून ठेवणार आहोत, त्यासाठी हे सगळं एकत्र करून घ्यायचं. काळं मीठ, जिरं, दही आणि साधं मीठसुद्धा थोडं टाकायचं. हे एकजीव करून घेऊन आपल्याला सगळे हे मिरच्या आहेत ना, ते डीप करून ठेवायचं, म्हणजे सगळं बुडून ठेवायचं आहे रात्रभरसाठी. हे पहा, असे सगळे मिरच्या रात्रभरसाठी डीप करून ठेवायचं. याच्यामध्ये थोडं दही कमी पडत होतं, अजून वरून मीठ घेतले. आता हे मस्त रात्रभरसाठी मस्त मध्ये डीप करून ठेवायचं. त्यामुळं काय होईल, ते आपले जे मिरच्या आहेत ना, त्याच्यामधले जे तिखटपणा आहे ते कमी होण्यासाठी ते म्हणजे आपण चीर पाडून आपण बीचमधून कट करून, हे असं पहा, बीचमधून कट करून महागलचं छोटं देठ कापलेलं आहे ना, म्हणजे निमुळता भाग कापलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल, दही पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये मुरलं जाईल, म्हणजे गेलं जाईल मिरचीमध्ये. आणि रात्रभर साठवून ठेवल्यामुळे तिखटपणा कमी होईल त्याच्यामधलं. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला वाळू घालायचं आहे त्याला. आता ठेवलं मस्त हे झाले पहा, सगळीकडे दही लागलेलं होतं. आणि रात्रभर ठेवल्याच्यानंतर हे सकाळी पहा थोडं मऊ पडल्यासारखं वाटत आहेत. मऊ पडतात, बऱ्यापैकी छान मऊ पडतात आणि सगळीकडे दही लागलं जाते छानपैकी. आपल्याला ह्याला वाळवत घालायचं आहे. आता 1-2 दिवस तरी किमान छान वाळवत घालावं लागेल. त्याच्यामुळं कडक वाळवून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले. हे पहा, आता ह्याच्या खाली मी एक कट केलेले कवर होते, म्हणजे हे चांगले गोल कवरवर घातले वाळत. त्याला मस्तपैकी ह्याची चव ना एवढी जबरदस्त लागते. जे आपल्याला एक साधीच रेसिपी आहे, पण जेवण करताना तिखट बिलकुल लागत नाही मिरची, कारण त्याच्यामध्ये मीठ आहे खमंगपणा येण्यासाठी, जिरा आहे, जिऱ्याची पूड, आणि दही आहे. दही कसं आंबूसपणा येते त्याच्यामध्ये. हे आपण रात्रभर भिजत ठेवलेलं होतं, म्हणून दह्याचं कलर कसं आलेलं आहे बा, जिरे पूड आणि काळं मीठ असल्यामुळं. आणि काळं मीठ आहे, काळं मिठामुळं सुद्धा चव अशी वेगळीच, म्हणजे एकदम जबरदस्त होते. आपल्याला 2 दिवस तरी किमान वाळू घालत ठेवावं लागणार आहे. अजून हे वाळू घालताना सुद्धा मस्त दह्यामध्ये डीप करूनच वाळू घालायचं, म्हणजे मध्ये दही अजून गेलं जाते. हे पाहू शकता, सगळे टाकून झालेले आहेत आपली मिरची. 2 दिवस खणक वाळवून घ्यायचे आहेत आपल्याला त्याला. मग आपण पाहूया, आता तळूनसुद्धा पाहून दाखवते तुम्हाला मी. आणि आपल्या ह्यात तळण्यासाठी जे तेल गरम ठेवलेलं आपल्याला, ह्याला बिलकुल कडक नाही करून द्यायचं. बिलकुल कोमट असं जे गरम व्हायची सुरुवात असते ना, तेव्हाच मध्ये टीप करून घ्यायचं ना, मग तळून घ्यायची. आणि ह्याला बिलकुल असं ब्राऊन किंवा लाल असं काळवट तळून घ्यायचं नाही. बिलकुल असं टाकल्याच्या नंतर थोडं जे सुरुवातीचं पांढरं कलर येते, आणि थोडं आपल्याला लगेच कळते ना त्याचं कलर बदललेला आहे, आणि थोडं त्याचं कवरसुद्धा थोडं जाडवट होते, म्हणजे फुगल्या जाते, तेव्हाच लगेच काढून घ्यायचं. जास्त तळल्याच्या नंतरही आपल्याला करवट लागतात. आणि असंच थोडं पांढऱ्या आकारामध्ये तळलं आणि कमी आचेवर तळलं ना, एकदम जबरदस्त लागतात. त्याच्यावर थोडं आपल्याला काळं मीठ आणि लिंबू टाकून खाल्लं तरी खूप डबल चव वाढते. आणि नुसतं खाल्लं तरी चालेल, कोणाला आवडत नसेल तर. एकदम जबरदस्त चव होते पहा. आणि जास्त लिंबू वगैरे जास्त वेळ टाकून ठेवलं तर ते मऊ पडतात, त्यासाठी लगेच खायचं तेव्हाच टाकून घ्यायचं. आणि कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. बाय.